तर नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे, बरे आहेत का? तर आम्ही निघालो होतो आमच्या गावाकडं. त्या गावाकडे जाताना मध्येच आमचा जिल्हा येतो. ह्या जिल्ह्याचं नाव परभणी. आता परभणीत गेल्यानंतर खिचडी भजे खाण्याचा मोह कधी आवरतच नाही. आता हे खिचडी भजे काही साधेसुधे नाहीत. हा पदार्थ अख्ख्या परभणीमध्ये फेमस आहे. रेल्वे स्टेशनजवळ उतरल्यानंतर अगदी हाकेच्या अंतरावर ही तुम्हाला खिचडीची हॉटेल दिसेल. या खिचडीसोबत तुम्हाला भजे आणि कढीसुद्धा मिळते. मंडळी, ही हॉटेल बाहेरून तुम्हाला लय छोटी वाटते, पण खरं पाहायचं झालं ना, ती हॉटेल छोटी जरी असली ना तरी माणसं मात्र इथं मोक्कार असतात. इथं एका क्षणाला सुद्धा माणसांची कमी झालेली तुम्हाला पाहायला मिळत नाही. इथं खिचडी खायची म्हटलं तर तुम्हाला 15-15 मिनटं 20-20 मिनटं तुम्हाला वेटिंग करावं लागतं. या हॉटेलमध्ये जवळपास 12 ते 15 नोकर आहेत. एक माणूस फक्त खिचडीची प्लेट भरायला असतो, एक माणूस फक्त भजी द्यायला असतो, एक माणूस फक्त आणि फक्त लोकांना या प्लेट्स नेऊन द्यायला असतो. तर असा काहीसा हा या खिचडीच्या हॉटेलमधला प्रकार आहे. आम्हाला सुद्धा ही खिचडी खाण्यासाठी तब्बल 20 मिनटं वाट पाहावी लागली. वाट पाहिल्यानंतर कसं बसं आम्हाला एक टेबल भेटला. प्रवास करून आल्यामुळे आमच्या पोटात कावळे काव काव करत होते. खूप वाट पाहिल्यानंतर शेवटी आमच्यासमोर खिचडीच्या प्लेट आल्या आणि मग काहीही विचार न करता आम्ही खिचडीवर मस्तपैकी ताव मारला. काही समजायच्या आत आम्ही 3 खिचडीच्या प्लेट फस्त केल्या. पोट भरून खिचडी खाऊन आम्ही शेवटी गावाकडे निघालो. तुम्ही सुद्धा ही खिचडी एकदा तरी ट्राय करायला परभणीत याच.